जीएसटी सुधारणा विधेयक म्हणजे वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक राज्यसभेमध्ये थोड्याच वेळापूर्वी मंजूर झालं आहे आणि या विधेयकाच्या बाजूने 203 मतं पडली। जीएसटी सुधारणा विधेयकावर आज दुपारपासून चर्चा सुरू होती। दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक पटलावर मांडलं। भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आता थोड्या वेळापूर्वी 9:42 आला, जेव्हा हे विधेयक 203 मतं त्या बाजूने पडून पारित झालं। करपद्धत सुरळीत होण्यासाठी जीएसटी मंजूर होणं गरजेचं होतं। भाजपनं तो आपला प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता। खरं तर काँग्रेसच्या राजवटीत हे जीएसटी विधेयक आणलं होतं, पण तेव्हा भाजपनं विरोध केला होता आणि आता हेच विधेयक जेव्हा भाजपनं आणलं तेव्हा काँग्रेसने त्याला विरोध केला होता। अखेर वो दूर हुई है और सभी पार्टियों ने एकजुटता के साथ देश की अर्थव्यवस्था को मजबूत करने की दृष्टि से जो जीएसटी कानून है उसको एक तरह से उसको एक पड़ाव आगे बढ़ा है और हम मानते हैं कि आने वाले दिनों में जो सारी रुकावटें थी वो ख़त्म हुई हैं और कंप्लीट जीएसटी जल्दी ही देश के सामने आएगा। लेकिन कांग्रेस की चिंताएं हैं वो अभी बरकरार हैं कि कहीं इसका फाइनेंशियल बिल नहीं, चिंताएं जो भी थी वो काफ़ी हद तक दूर हुई हैं और जो भी चिंताएं वो दूर होंगी। प्रधानमंत्री जी का एक ही कहना है कि हम संख्या बल के आधार पर नहीं, सहमति बल के आधार पर हमें आगे बढ़ना है और इसीलिए संख्या बल के आधार पर सरकार बनती है और सहमति बल पर जो है वो संसद चलता है। ये एक ऐतिहासिक सफलता, ये लोकतंत्र का विजय है। सभी पार्टियों ने समर्थन दिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वित्त मंत्री अरुण जेटली जी ने सभी दलों से लगातार जिस तरह से संवाद किया, उस संवाद का ये विजय है और सभी दलों ने साथ दिया। तो ये एक लोकतंत्र की सफलता है। मैं मानता हूँ कि देश की जनता का ये दबाव था, ये देश की जनता की इच्छा है कि अब देश अगली सुधार पर जाए और इसलिए ये एक ऐतिहासिक जीत है। लेकिन सर कांग्रेस इस बात को लेकर कहती है कि ये मनी बिल और फाइनेंस बिल को लेकर चिंता हो जाता है। टुडे what has been achieved in Rajya Sabha is a historic victory of democracy. People's will has ultimately triumphed, and under the leadership of Narendra Modi, the आणि आपल्याबरोबर नंदकुमार काकेरडे आहेत, अर्थविषयक जाणकार। त्यांच्याशी या जीएसटी विधेयकाचे काही कांगोरे समजून घेऊया। नंदकुमारजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। 2 बाजू आहेत या विधेयकाच्या मंजुरीच्या, एक तर राजकीय ज्यामध्ये बीजेपीचा भाजपचा हा विजय मानला जाईल आणि दुसरी जी आर्थिक गोष्ट आहे ती आर्थिक कांगोरे जे या विधेयकाचे आहेत तुमच्याकडनं समजून घ्यायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीएसटी विधेयक आज मंजूर झाल्यामुळे नेमके त्याचा काय उपयोग किंवा नेमके त्याचे काय फायदे हे ग्राहकांना मिळणार आहेत? सर्वप्रथम मी आता सरकारप्रमाणेच विरोधी पक्षांचंही मनापासून अभिनंदन करतो। खरं तर हा विषय काय गेल्या 2 वर्षात किंवा मोदी सरकार आल्यापासूनचा फक्त नाही, जर ज्यांना इतिहास माहिती आणि आर्थिक सुधारणांचा आपण 1990 पासून सुधारणा केल्या आहेत, या गेल्या 25-30 वर्षातली सगळ्यात मोठी सुधारणा म्हणून या जीएसटी विधेयकाकडे आपण पाहिलं पाहिजे। आणि सर्वप्रथम मी मोदी सरकार आणि विरोधी पक्ष या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो। याचं कारण आहे की आपल्या देशामध्ये विविध राज्य आहेत, प्रत्येक राज्याला आणि केंद्र सरकारला स्वतःचे काही कर रचना आहे, प्रत्येकाची विक्री कर वेगळे आहेत, प्रत्येकाचे दर वेगळे आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देशाला एक प्रकारची अप्रत्यक्ष कर यंत्रणा ही नाही। आणि ही आणण्यासाठी खरं तर 2000 मध्ये इसवी सन 2000 मध्ये जेव्हा वाजपेयी सरकार सत्तेवर होतं त्यावेळेच्या भाजप सरकारनं हा प्रथम प्रयत्न केला होता की आपण देशभरात एक गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सेवा आणि उत्पादन वस्तू कर याच्यावरचा आणायचा प्रयत्न केला होता। त्याच्यानंतर तो यूपीएच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी 2011 मध्ये प्रयत्न केला, परंतु काही राज्यांनी त्याला नामंजुरी दिल्यामुळं किंवा त्याला नकार दिल्यामुळं हा खरा होऊ शकला नाही। पण मोदी सरकारनं गेल्या 2 वर्षात आणि विशेषतः काँग्रेस सरकारनं त्याला जे सहकार्य दिलं आणि राज्यसभेमध्ये त्या मंजूर झालं, तर मला एक प्रामाणिकपणे असं म्हणायला की दिस इज अ गेम चेंजर, म्हणजे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेमधला एक अत्यंत मोठा हा असा घटना घडलेली आहे आणि ते खरंच महत्त्वाची आहे। त्याच्यातले कंगोरे जर बघायला गेले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आजच्यापर्यंत आपल्या देशामधले एकूण असलेले सगळे अप्रत्यक्ष कर कायदे हे खूप क्लिष्ट पद्धतीचे होते। या सगळ्यांवर अत्यंत चांगल्या पद्धतीची रचना कर रचना की जी सगळ्यांना सुटसुटीत असेल
त्यामुळे ही पहिल्यांदा येते. याचं महत्वाचं काम असं आहे की यामुळे भारतीय बाजारपेठ जी संपूर्ण आहे त्यामध्ये एकच प्रकारची यंत्रणा अत्यंत सहकारी तत्वावर आणि कुठेही त्याला म्हणजे ज्याला आपण विभक्त असं म्हणजे हे होईल अशा प्रकारची कर यंत्रणा ही नाही. आणि त्यामुळं सेवा त्याचबरोबर उत्पादन या दोन्ही क्षेत्रांवर अत्यंत सामायिकपणे अशा प्रकारची कर यंत्रणा जी लावली जाणार आहे ती खरोखरच अभिनंदनीय आहे. जगभरात असे प्रयत्न अनेक वेळा केले गेले पण ते प्रत्येक वेळा यशस्वी झाले असं नाही. भारतासारख्या लोकशाही देशामध्ये देशाची एकूण अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टिकोनातनं, कारण ज्याला आपण आर्थिक सुधारणा म्हणतो त्या दृष्टिकोनातनं अत्यंत चांगल्या पद्धतीची ही जीएसटी विधेयक आहे. बरोबर. काकेडे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. स्वागत केलं आहे त्यांनी जीएसटी विधेयकाचं. आपल्याबरोबर आता रोहित चंदावरकर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. रोहितजी, तुम्हाला मला हाच प्रश्न विचारायचा आहे, कारण आता थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं 2 कांगोरे आहेत या विधेयकाला. एक तर आर्थिक मुद्दे ज्यावर आता नंदकुमार काकर्डे बोलले, पण त्या पलीकडे जाऊन भाजपसाठी सुद्धा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला होता हे विधेयक मंजूर करून घेणं. 2 वर्ष लागली त्यासाठी भाजपला. त्यावर म्हणजे आता मधल्या या काळाचं विश्लेषण कसं कराल? हो, बरोबर आहे. भाजपने 2 वर्षाचा काळ लागला हे सगळं करून घ्यायला. कारण काँग्रेसने राज्यसभेमध्ये जे मुद्दे लावून धरले होते त्याच्यावर बराच काळ चर्चा सुरू होती. पण मला असं वाटतं की शेवटी सरकारने भाजपच्या म्हणजे अर्थ मंत्रालयाने थोडीशी लवचिकता जी दाखवली आहे आणि अमेंडमेंट सगळ्या त्याच्यात केलेल्या दुरुस्त्या ज्या होत्या इतर पक्षांना हव्या असलेल्या तर काही प्रमाणात करून त्यांनी काल जी मांडली राज्यसभेमध्ये त्याच्याबद्दलची नोट मांडण्यात आली आणि ती सर्क्युलेट करण्यात आली. त्याच्यात ज्या दुरुस्त्या झाल्या त्यामुळे मला वाटतं काँग्रेस पक्षाने इतरांचं समाधान झालेलं आहे सध्यापुरता. तरी अजून पेट्रोलियम पदार्थ आणि बाकीच्या काही पदार्थांच्या बाबतीत नेमका काय निर्णय लेटेस्ट झाला आहे आपल्याला अजून समजलेलं नाही. मला तरी अजून समजलेलं नाही. त्याच्यावर मला वाटतं अजून डिझेल पेट्रोलचे दर देशभरात कर त्याच्यावर कसे असणार किंवा नसणार हा एक मुद्दाही काँग्रेसने लावून धरला होता. त्याच्यावर अजून काही क्लॅरिफिकेशन मला वाटतं आलंय की नाही कल्पना नाही. परंतु बाकीच्या सगळ्या मुद्द्यांवर जे सहमती झालेली आहे ती अत्यंत ऐतिहासिक आहे असं मला वाटतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लगेचच म्हणजे पुढच्या 2 महिन्यातच असं नाही पण पुढच्या वर्षभरात याचे सगळे परिणाम चांगले दिसायला लागतील. हे सगळं सेटल होऊन नव्या पद्धतीची कररचना यायला साधारण वर्षभराचा काळ लागू शकतो असं मला वाटतं. या वर्षभरानंतर मात्र उद्योग क्षेत्रासाठी खूपच ही चांगली. बरोबर. रोहितजी, एक छोटा उपप्रश्न आहे. एक मुद्दा महत्वाचा की केव्हा ही जीएसटी प्रणाली ही लागू होऊ शकते आणि दुसरं म्हणजे नेमका मग कर किती असावा यावरनं आगामी दिवसात आपल्याला काय पाहायला मिळू शकतं? 2017-18च्या आर्थिक वर्षामध्ये मला वाटतं याचे परिणाम दिसायला लागतील आणि ती लागू होईल. म्हणजे मार्च सध्याचा 2017चा मार्च संपल्यानंतर 17-18चे एप्रिलपासून वर्ष सुरू होईल त्यामध्ये. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही आता बघाल की उद्याच शेअर बाजारामध्ये प्रचंड तेजी येईल. उद्या गुरुवार आहे, मार्केट सुरू असणार आहे. तर उद्या सकाळी बाजार उघडल्यानंतरच तुम्ही एकदम 400-500 अंकाची उसळी त्याला दिसेल असं दिसतंय. कारण उद्योग क्षेत्राला खूप काळापासून प्रतीक्षा होती हे सगळं कधी होतं याची. आणि भारतातल्या आर्थिक सुधारणा ज्या अडकून राहिलेल्या आहेत गेली अनेक वर्षांपासून. पहिल्यांदा मनमोहन सिंग सरकार असताना त्यांना पूर्ण बहुमत नसल्यामुळे अडकून राहिल्या होत्या आणि मोदी सरकार आल्यानंतरही राज्यसभेतल्या प्रॉब्लेम्समुळे अडकून राहिलेल्या होत्या. त्या कुठेतरी एक सुटताना ते समस्या सुटताना आणि आर्थिक सुधारणांची सुरुवात होताना दिसते आहे असं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांचं आणि तज्ज्ञांचंही मत आहे. नक्कीच. रोहितजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. वस्तू आणि सेवा कर विधेयक आज संमत झालं आहे राज्यसभेमध्ये आणि पुढच्या 1 वर्षात आपल्याला त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळणार आहे. एक ऐतिहासिक घटना मानली जाते आहे आणि स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी कररचना सुधारणा असं या विधेयकाकडे बघितलं जात आहे.